नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या तळ कोकणात यंदा ऐन पावसाळ्यातच दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. गेल्या 8 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे दडी मारल्यानं सिंधुदुर्गसह तळ कोकणातील भात शेती धोक्यात आले. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भात लागवड पूर्ण केली होती. मात्र आता पावसाअभावी शेत जमिनी सुकू लागल्यात. अनेक ठिकाणी भात शेतीला तडे गेलेत. पाण्याअभावी भाताची रोपं कोमेजू लागलेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुढील 2 ते 3 दिवसात दमदार पाऊस न झाल्यास पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. बळीराजा आता आभाळाकडे आशेनं डोळं लावून बसलाय. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार नोंदणी, राज्यातील पावसाची स्थिती, पाणी टंचाई, लाडकी बहीण योजना तसंच सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय. मतदार नोंदणी मोहिमेत पक्षाचे कार्यकर्ते, BLO आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगानं मॅपिंग सुरू आहे. दुपारपर्यंत 50% काम पूर्ण झाले असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनल्याचं सांगत त्यांनी लवकरच चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कृत्रिम पावसाबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांमुळे काहींचा लाभ बंद झाल्याचं स्पष्ट करत विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. तसंच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगत त्यांनी भाष्य टाळलंय. तालुका शिक्षणाधिकारी आणि त्यांची सगळी टीम आणि आमच्या पक्षाची टीम अशी BLA आणि BLO यांच्यामार्फत या ठिकाणी मॅपिंगचं काम सुरू आहे. आणि मला तरी असं वाटतं की जवळपास आज दुपारपर्यंत 50%च्या वरती मॅपिंग होईल असा अंदाज आमचा आहे. जोपर्यंत लोकांचं आपण स्वतःहून काम करून घेत नाही तोपर्यंत लोकांना काही प्रमाणामध्ये याचं महत्त्व कळत नाही. पण आता सगळीच टीम आमची कामाला लागलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की हे देशकार्य आहे आणि या कार्याकरता सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण की वोटिंग राईट्स हा विषय जरी सोडला तरी बाकी इतर गोष्टीसुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही तालुक्यामध्ये फक्त याच गावात नाही तर प्रत्येक गावात असे कॅम्प लावलेले आहेत. शरद पवारांचे 9 खासदार हे आमदार हे एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. हे बघा, हे मला सांगणं उचित होणार नाही कारण की शेवटी कोणकोणत्या पक्षामध्ये जातो हे आज आपण काही सांगू शकत नाही. पण चर्चा मी पण ऐकतोय आज प्रत्येक पेपरला, प्रिंट मीडियाला सगळीकडे हेडलाईन तीच आहे. जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याचं दिसतंय. जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार चिंतेची बाब आहे. कारण की दुबार पेरणी होऊ नये याच्याकरता फार प्रयत्न शेतकऱ्याचे असतात. आणि जर दुबार पेरणी झाली तर मग राशीचं पीक येत नाही. जी रास पडायला पाहिजे ते पीक येत नाही. त्यामुळे दुबार पेरणी न होण्याकरता पाऊस यावा ही सगळ्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे. आमची मानसिकता आहे. देवाला साखळ आहे. अजूनही पाणी पुरवठा चालू मी तेच म्हणतोय की टँकर अजून बंद झालेले नाही. मागच्या काळामध्ये जून एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात टँकर बंद होऊन जायचे. पण टँकरची संख्या जशीच तशी आहे. त्यामुळे शेवटी आता पाऊस हा शेतीकरता काही काळामध्ये आता बरा दिसला होता. पण आता शेतीकरताही पाण्याची ताण पडते आहे. आणि त्यातल्या त्यात प्यायच्या माध्यमातून काही धरणामध्ये स्टोरेज झाले पण काही धरणं अजून कोरडे खाट पडलेले आहे. त्यामुळे चिंतेची बाब आहे. पण पाणी येईल असा अंदाज दिसतोय पण यायला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. कृत्रिम पाऊस पाण्यासंदर्भात काही विचारात आहे का सरकार? ते मला सांगता येणार नाही. आज कॅबिनेट आहे. आज कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो मी आपल्याला कळवेल. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांची अमित शहा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भेट होणार असल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय काही नसेल. बऱ्याच काही इतर गोष्टी असतात त्याच्याकरता ते दिल्ली गेले असावेत. आणि शेवटी ते कशाकरता गेले हे मला माहीत नाही आहे. राज्य सरकारने 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र केले असं रोहिणी खडसे म्हणतात. रोहिणी खडसेंच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. कारण की शेवटी काही बहिणींचं जे पगार चालू झाला होता तर काहींचे नोकरीला होते, काही इतर गोष्टी होत्या, काही त्रुट्या सापडल्या असतील तर त्यांची टीका करणे एवढंच काम राहिलेलं आहे. बाकी बहिणींना पगार दिला जातो आहे हे सांगणं पण गरजेचं होतं ना. सगळेच पिक्चर ते सारखे चालत नाही. पण एक पिक्चर जो आहे जो गेल्या 40 ते 50 वर्ष चाललेला आहे तो म्हणजे शोले. आणि त्या शोल्यासारखंच माझं देखील राजकारण आहे. आणि माझा पिक्चर कायम चालत आलेला आहे आणि अजूनही चालतोय. गुलाबरावांचा सारखा मध्ये खंड पडलेला नव्हता. मी कधी असराणीसारखा रोल केलेला नाही. ज्यांनी केला असेल आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ त्या रोलमध्ये ते असतील म्हणून ते असं बोलत आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव इथं अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली। अंध मूल जन्माला आल्याच्या रागातून सासू आणि अंध पतीनं आपल्या अंध पत्नीला आणि 3.5 वर्षाच्या मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप आहे। या घटनेत 3.5 वर्षाचा कृष्णा याचा मृत्यू झालाय, तर आई सरस्वती पाटील गंभीर जखमी आहे। सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र जखमी महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात पती स्वप्नील पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांनीच दोघांना विहिरीत ढकलल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलंय। पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे। काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे। त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जी की 70% ब्लाइंड आहे, हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं। या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे। तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते। या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता। त्या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे। या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे। पुढील चौकशी सुरू आहे। भिवंडीत युवा सेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। युवा सेनेचे भिवंडी प्रमुख मोहन मच्छिंद्र पठाडे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। युवा सेना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। यावेळी विधानसभा प्रमुख निखिल काळे, जुगल दिवेकर, उपशहर प्रमुख रणजित चौधरी, मोहीम मोमीन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। युवकांमध्ये प्रभावी संघटन उभारणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मोहन पठाडे यांच्या निर्णयामुळे भिवंडीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। ट्रेनमधील चाकू हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मयंक लोहारच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्यायाची मागणी केली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत रमेश लोहार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केलं। माझ्या मुलाला न्याय मिळावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी माझी मागणी आहे, असं रमेश लोहार यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करून आरोपीला शिक्षा होईल असं आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली। मी रमेश गोपाल लोहार, मयंक रमेश लोहारचा वडील आहे। मी इथे मुख्यमंत्रीजींना भेटायला आलो होतो आणि भेटले आणि माझ्या मुलाचा न्यायासाठी आणि त्या आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी मी गुहार करत आहे। जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम पूर्ण करून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवीकडे प्रस्थान केलंय। देहूतून पंढरीकडे जाणाऱ्या या पालखी सोहळ्यातील सर्वात खडतर समजला जाणारा रोटी घाट वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सहज पार केलाय। पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास पूर्ण केल्यानंतर पालखी सोहळा नागमोडी वळणांच्या रोटी घाटातून मार्गस्थ झाला। परंपरेनुसार रोटी गावातील 5 बैल जोड्यांनी पालखी रथाला साथ दिली। पालखी महामार्गाच्या निर्मितीमुळे वारकऱ्यांचा हा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित झालाय। लाखो वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात रोटी घाट पार केलाय। जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचं शेकडो शेतकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते तसंच वारकरी संप्रदाय यांनी भेट घेऊन मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच मंगेश साळवे हे 6 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं गेले होते। मात्र जिल्हाधिकारी यांना न भेटल्यामुळे त्यांनी जोराजोरात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती केली आणि याच कारणावरून त्या
ठिकाणी असलेल्या तहसीलदारांनी त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना हर्सुल जेलमध्ये पाठवले। त्यामुळे राज्यातील हजारो लाखो सरपंच मंगेश साबळे यांच्या चाहत्यांवर मोठं संकट उभं ठाकलंय। आज तुम्ही कलेक्टर मॅडमची भेट घेतली, काय मागणी? मागणी जे छत्रपती संभाजीनगर येथील सरपंचावर फुलंब्री तालुक्यातील आपले मंगेश साबळे यांच्यावर जो गुन्हा दाखल केला ते लोकशाही मार्गाने मॅडमला भेटलेत। मॅडमला विनंती करत होते की त्यांचा जो आहे त्यांच्या कामानिमित्त गेले की बाबा त्या शिक्षकांना हे नको म्हणून, BLO म्हणून नको, आणि त्यांनी गुन्हा दाखल केला। ह्या अधिकाऱ्यांची मगरुरी इतकी वाढली की ते आज स्वतःला मुख्यमंत्री समजतात। आता ज्या मॅडमनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, जालन्यात असताना त्यांनी काय घोटाळे केलेले, फार मोठा त्यांचा घोटाळा आहे। आमची तर मागणी आता यापुढे, आज आम्ही थोडे याच्यानंतर मोठं होईल की त्यांच्यावर ईडीची चौकशी झालीच पाहिजे। जे अधिकारी खूप यांच्याकडे पैसा झालेला आहे आणि त्या पैशाची मस्ती यांना आलेली आहे म्हणून हे अधिकारी करतात। मी जालन्याचं उदाहरण देतो। जालन्याच्या कलेक्टर मॅडम यांनी 2 दिवस भेटायचा वेळ दिला आणि त्या दोन्ही दिवस त्या कधी मीटिंगला असतात, कधी मुंबईला असतात। मग सामान्य जनतेला भेटायचं कोणाला? जर जालन्याचे जिल्हाधिकारी जर न्यायाच्या मागणीसाठी आपण जर गेलो आणि ते जर हजर राहत नसेल तर मग भेटायचं कोणाला? आणि जालन्याचे शिव असतील यांच्याकडे जर गेलो, थोडं मोठ्या आवाजात बी जर बोललं की लगेच पोलीसवाले गराडा घालतात आणि धावशा देतात। हा प्रकार खूप सुरू झालेला आहे आणि याबद्दल येणाऱ्या काळात आम्ही आवाजच उठवणार। आणि हे जे 353 करतात, अजून त्या 353 अ ब क ड काही बी असले तर आम्ही गुन्हे शेतकऱ्यांसाठी आणि आंदोलकासाठी आम्ही केव्हाही झेलायला तयार आहे। एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि यापुढं तीव्र आंदोलन होईल एवढं सांगतो। आम्ही मागणी अशी केली, सरपंच मंगेश साबळे हे गेल्या 5-6 दिवशी त्यांनी एक आंदोलन केलं, कारण त्याचं म्हणणं प्रशासनानं कलेक्टरनं ऐकून नव्हतं घेतलं। त्याच्यामुळे ते खाली येऊन ज्या समजा एक मोठ्या आवाजात बोलले, परंतु शासनानं एवढं गंभीर गुन्हे दाखल केले, त्याच्यावर 353 केले। 353च्या नुसार असे 5 दिवस PCR मागण्याचे असे गुन्हे दाखल करून टाकले त्यांनी। कारण जर 353 मध्ये जर एवढा गंभीर गुन्हा असेल, जर मग आम्हालाही स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, लोकशाहीतही त्यांनी आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं तर आम्हाला खाली येऊन ओरडायचं काम नाही, आम्हाला बोलायचं काम पडत नाही। कारण शासनाचे प्रतिनिधी आहे, शासनाला याला चोप द्यायला पाहिजे, प्रशासनाला चोप द्यायला पाहिजे। कारण आज जर लोकशाही जर अशी मोडत आली तर उद्याच्या भविष्याच्या असे सरपंच मंगेश साबळे सारखे कोणीही पुढे उभे राहणार नाही आणि उद्या लोकशाही मोडीत निघेल। आता काय मागणी? आता एवढीच मागणी आहे, त्याच्यावर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ते तात्काळ शासनाने मागे घ्यावे ही ते आम्ही विनंती करायला कलेक्टर मॅडमला। भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी सामाजिक बांधिलकी जपत आतिफ शेख यांच्या कुटुंबाला आमदार स्थानिक विकास निधीतून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली। यावेळी त्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि पुढील काळातही आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं। याच भेटीदरम्यान भिवंडी ST बस स्थानकाच्या विकासाबाबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली। शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता बस स्थानकाचं आधुनिकीकरण करण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया गतिमान करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच प्रवाशांना अधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही आमदार चौगुले यांनी स्पष्ट केलंय। आने वाले 3-4 दिन बहुत बारिश गिरी है। बारिश गिरने के बाद अपने भिवंडी में भी और पूरे महाराष्ट्र में बहुत सारी हानि हुई है, बहुत सारे डेथ हुए हैं। उसमें भिवंडी में मेरे क्षेत्र का एक 11 साल का मोहम्मद अतीक शेख बोल के लड़का है, उसकी ये डेथ हुई थी। हम तो उसको बचा नहीं पाए क्योंकि वो कैसे गया, क्या गया, किसकी लापरवाही थी, अपन वो बोलने में जाने में अच्छा नहीं है। लेकिन शासन बार बार कह रहा है कि बारिश हो रही है आप निकलो मत, तो भी अपना भी कोई फ़र्ज़ बनता है तो अपन निकलें। लेकिन एक दुखद घटना घटी है, तो उसके लिए हम शासन के माध्यम से आज उन्हें 4 लाख का निधि दे रहे हैं और फिर और भी मैं मुख्यमंत्री सहायता निधि से और देने का कोशिश कर रहा हूँ। उनका थोड़ा सा दर्द मिटे या उनको कुछ सहायक हो इसकी कोशिश कर रहा हूँ, क्योंकि बच्चा तो अपन रिटर्न ला नहीं सकते, जो हुआ है वो एकदम दुखद है, लेकिन हम हमारी तरफ से बहुत पूरी कोशिश कर रहे हैं।
लोगों से क्या आह्वान करेंगे? जिस तरह से नदी का बाढ़ आता है उस वक्त भी कई लोग लापरवाही करते हैं। लोगों से यही आह्वान करना चाहता हूँ, शासन, पुलिस डिपार्टमेंट, सब लोग बोलते हैं कि तुम अपने अपने बच्चों को संभालो और किधर जाओ मत, क्योंकि ये पानी के सब कोई टिकता नहीं। और तुम जो जो करने जाते हो, किधर जाते हैं, आज सब जगह खड्डे भी है, कभी किधर चेंबर गिरा है, अब जाते जाते कौन रास्ता भूल जाए तो कुछ भी हादसा हो सकता है। एक गलती किसकी भी हो, लेकिन जो बच्चा जाएगा वो अपने परिवार का जाएगा, अपना भिवंडी का जाएगा, अपना बच्चा जाएगा। तो इसके लिए अपन ही सोच समझ के करना है, क्योंकि इतना चिल्ला के शासन बोल रही है, लोग बोल रहे हैं, तो अपना भी एक कर्तव्य बनता है कि अपने परिवार को अपन संभाले। क्योंकि आपने देखा है, तुमने भी देखा है, इतना पानी का प्रवाह है तो भी लोग स्टंट कर रहे हैं, लोग इधर से कूदी मार रहे हैं, उधर से कूदी मार रहे हैं, या क्या दिखा रहे समझ में नहीं आ रहा है। तो लोगों को भी ये करना है कि नहीं, ये 3 दिन है, चलो सबको सब एकदम मजबूत है ये है, लेकिन किसके सामने किसका कभी टिकेगा नहीं। ये क्या बोलते हैं, ये ऊपर कुदरत का कहर है, वो कुदरत के कहर के सामने कोई नहीं टिकेगा। तो आप अपने बच्चों को ध्यान दें और बच्चों को संभालें। क्या वो वक्त में जब पब्लिक, सरकार, पुलिस डिपार्टमेंट जब बोल रही है तो अपन भी अपना भी कर्तव्य बनता है कि अपने बच्चों को संभालना। उमरगा तालुक्यातील वेळंब गावात पावसानं दडी मारल्यानं चिंतेत असलेल्या ग्रामस्थांनी बळीराजाच्या संकटातून सुटका व्हावी यासाठी देवदेवतांना जलाभिषेक करून पावसासाठी सामूहिक प्रार्थना केली। जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त झाली आहे। शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे। यावेळी गावातून भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात आणि भजन कीर्तनाच्या वातावरणात ग्रामस्थांनी विविध देवस्थानांना भेट देत जलाभिषेक केला। चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजाचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। यवतमाळ इथं प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बिल्लो यांची मार्गदर्शक बैठक पार पडली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तातू देशमुख, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष तसंच ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत करण्यावर विशेष भर देण्यात आला। यावेळी हनुमंत पवार यांनी महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवर टीका केली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याचा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी केल्याचा तसंच दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। सरकारचा हेतू काँग्रेसला मतदान करणारा माणूस मतदार यादीमध्ये नसला पाहिजे याची सुरुवात त्यांनी संसदेपासून केली आणि या देशाचा जो निवडणूक आयोगाचा मुख्य माणूस आहे, निवडणूक आयोग असतो त्याचा जो आयुक्त आहे, त्याला नियमाच्या यादीमधून विरोधी पक्षनेत्याचं नाव काढणारा कायदा सुप्रीम कोर्टाचा जज त्याच्यामध्ये होता, या देशाचा पंतप्रधान त्या यादीमध्ये होता आणि या देशाचा विरोधी पक्षनेता, पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि न्यायाधीश तिघे मिळून या देशाचा निवडणूक आयुक्त नेमायचे। या नरेंद्र मोदींनी 2 वर्षापूर्वी कायदा बदलला आणि विरोधी पक्षनेत्याला त्याच्यामधून काढलं आणि आपल्या सरकारमधला मंत्री ठेवला। आता पंतप्रधान, त्यांच्याच सरकारमधला मंत्री आणि त्यांनीच नेमलेला न्यायाधीश अशी एकतर्फी निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची नेमणूक होणार आहे आणि तो सरकारच्या पिंजऱ्यामधला पोपट असणार आहे। सरकारनं आपल्या दारामध्ये बेल्ट बांधून जो प्राणी उभा केलेला आहे तशी अवस्था आता निवडणूक आयोगाची आहे। वोट चोरी केली, निवडणूक आयोगाचा आयुक्त मनमानी पद्धतीने बदलला, त्याच्यानंतर वोट चोरी केली। कर्नाटक मधल्या गुलबर्गा विधानसभेमध्ये, बेंगलोर विधानसभेमध्ये, आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये जिथं देवेंद्र फडणवीस स्वतः निवडून येतात त्या मतदारसंघामध्ये, माझ्या तुळजापूर मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळे जिथून निवडणूक लढतात त्या कामठी मतदारसंघामध्ये, शिर्डी मतदारसंघामध्ये हजारो मतदार हे बोगस मतदार नोंदवले गेले आणि त्यांचं मतदान करून निवडणुका जिंकल्या गेल्या। खासदार राहुलजी गांधी यांनी देशभरातल्या मीडियाच्या समोर हजारो मतदार याद्या उभ्या केल्या आणि त्याच्यामध्ये असलेल्या बोगस नावाचा पर्दाफाश केला। काँग्रेस पक्षाचे मतदार असलेली माणसं ही मेलेली आहेत, मृत आहेत असं दाखवून त्यांची नावं बदलली की जिवंत माणसं राहुलजी गांधी यांनी स्टेजवर उभा केली। आमची माणसं जिवंत होती, मतदार यादीमध्ये होती, त्यांना मृत दाखवलं, मतदान करू दिलं नाही आणि बोगस मतदार हे वेगवेगळ्या विधानसभेमध्ये नेमवलं। एक माणूस 5-5 ठिकाणी मतदान केलं अशी माहिती राहुलजींनी सगळ्या मीडियाला दिली। जो त्या राज्यामध्ये राहत नाही, शहरामध्ये राहत नाही,
ज्या माणसानं याच्या आधी कधी तिथं मतदान केलं नाही अशी माणसं सुद्धा 2024च्या लोकसभा आणि विधानसभेला मतदान करून निघून गेली, त्याचे पुरावे हे राहुलजी गांधी यांनी मीडियाच्या समोर दिले, प्रेस कॉन्फरन्स घेतली. संसदेमध्ये राहुलजी बोलले, प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुलजी बोलले, सभेमध्ये राहुलजी बोलले. निवडणूक आयोगाने सांगितलं की राहुलजी गांधी खोटे बोलतायत, असं खोटे मतदार आम्ही नोंदवलेच नाही. जर हे खरं असेल तर राहुल गांधींनी सिद्ध करावं, नाहीतर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो. 1 वर्षापूर्वी म्हणाले की राहुलजी गांधी खोटे बोलतायत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो. आज 1 वर्ष उठून गेलं तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुलजी गांधी यांची तक्रार केलेली नाही. म्हणजे राहुलजी गांधी यांनी मांडलेले सगळे आरोप हे खरे होते, पुराव्यानिशी होते. यांनी वोट चोरी केली, आयुक्त बदलला, आपला माणूस बसवला. चाकण उत्तर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांच्या विरोधात 5 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांची पडताळणीनंतर केली आहे. तक्रारदार हे जमीन खरेदी विक्री व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या आणि त्यांच्या मुलाविरोधातील 2 तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपयांची लाच मागण्यात आली असा आरोप करण्यात आलाय. एसीबीच्या पडताळणीत तडजोडीनंतर 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय. त्यापैकी 2.5 लाख रुपये प्रथम आणि उर्वरित 2.5 लाख रुपये अर्ज निकाली काढल्यानंतर देण्याची मागणी करण्यात आलाय असं तपासात समोर आलंय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आली. पपईच्या शेतात तण वाढल्यानं सध्या कोळपणीची कामं वेगानं सुरू आहेत. मजूर टंचाईमुळे शेतकरी बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कोळपणी करण्याला प्राधान्य देते. मोठं क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी बैलजोडी आणि मजुरांच्या मदतीनं कोळपणी करणं वेळखाऊ आणि खर्चिक ठरत असल्यानं अनेक शेतकरी स्वतः ट्रॅक्टर चालवत कोळपणी करताना दिसतात. त्यामुळे वेळ, मजुरी आणि खर्चात बचत होत असल्याचं शेतकरी सांगतात. वाढता उत्पादन खर्च, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढलेल्या किमती आणि मजूर टंचाई यामुळे शेतीचं गणित बिघडत असल्याची खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पपईला कोळपणी चालू केलेली आहे. तण जास्त झालेलं आहे. हा, तण जास्ती झालेलं आहे, कोळपणी करून घेतोय. जर तुम्ही आता जर ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोळपणी करताय शेतामध्ये, आपण पाहतो तर मी बैलजोडीच्या साहाय्याने कोळपणी करताना आपण पाहतो, तर याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? बैलजोडीने जर मी कोळपणी केलं असतं साहेब, तर मला कमीत कमी 5-6 दिवस लागले असते. मी ट्रॅक्टरने का करून घेतोय, टायमेचा वाचत आणि खर्च कमी मला. म्हणजे तो एकरी मला 1500-1600 रुपये जात होता, तो 400-500 रुपयावर होऊन गेला आहे. तो किती जोड्या लागले असते तुम्हाला? कमीत कमी 8 जोड्या लागल्या असत्या. ठरलं बी होतं माझं गावाशी, एका त्या बैलजोडीवाल्यांशी की होईल, तर ते 1500 रुपये रोज आणि 1 वाजेपर्यंत 1-1:30पर्यंत सांगत होते. हो, 8:30ला घरून निघता, घरी येते शेतात येते 1 किलोमीटर, त्यांना 9:30. आव झुपत तयार करत त्यांना 10 वाजून जाता. आणि मग मध्ये अजून पाणी पी, तंबाखू चोड, त्याच्यामध्ये वेळ जातो. मग त्यामुळे मग हे कसं आहे, सकाळून निघालं 6:30-7ला निघालं, 10-11 वाजेपर्यंत आपलं बरंचसं काम होऊन जातं. ते 7-8 दिवसाचं काम आहे, ते आपल्याला कमीत कमी 2 दिवसात मोकळा होऊन जातो. आणि व्यवस्थित होत आहे. वेळेची बचत होते. मग राहिलं थोडंफार खुरपणी, मग जिथं 50-100 मजूर लागणार आहे, तिथं 10-15 मजुरांवर आपलं काम होत राहतं. काम होत आहे. हां, कोळपणीनंतर मग निंदी करता येत. हा, कोळपणी करल्यानंतर निंदी करतो माणूस. मग कसं आहे, आजूबाजूला जिथं आता ट्रॅक्टर जात नाही झाडाजवळ वगैरे, ते मुळा खराब होतील, त्यामुळे 2-4-5 बाया लावून त्याला निंदी करून टाकायची. किती आपलं हे पपई लागवड? हे 20 एकराचा गट आहे. पूर्ण 20 एकराचा गट आहे. हां, तण जास्त झालेलं आहे. हा, तण जास्त झालेलं आहे. मजूर टंचाईमुळे हे काहीतरी प्रयोग करावे लागतात. वेगवेगळे प्रयोग करून तरच शेतकरी टिकेल. जर मजुरांच्या अभावी राहिले ना, तर जमिनी या काही नाही. उत्पन्न जमीन सावटी, उत्पन्न कमी, मग कुठं ताळमेळ बसत नाही तो. बरोबर. हां, 11 आणि 12 वाजे 250, 300, 400 रुपये रोज म्हणायला लागलेले आहे. तर काय परवडणार आहे शेतकऱ्याला? आणि इतर सगळं खत, बियाणं, खत महाग आहे. तुमचं बियाणं, आता खताचे भाव कुठे गेले हो सांगा तुम्ही? काय टाकणार आहे तो शेतकरी? 2000च्या वर बॅग होऊन चाललेले आहे, ते काय टाकणार आहे तो शेतकरी? टाकेन
ते बॅग टाकायला 100 रुपये खर्च आहे अजून एका बॅगेला. बरोबर. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.